नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोरख खरात पुन्हा एकदा तुमचं कोडफास्ट टेक्नॉलॉजीमध्ये स्वागत करतो। आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे, तो म्हणजे फ्रेशरचं ले ऑफ होतं का। हा एक विषय आहे। दुसरा विषय असा आहे की ज्यावेळेस कॉलेजमधून मास हायरिंग होतं, म्हणजे तुम्ही एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे आणि एक मल्टीनॅशनल कंपनी येते, कोणतीही एखादी मल्टीनॅशनल कंपनी येते, तुमचे 40 50 60 मुलं रिक्रूट करतात, तर त्या मुलांना पुढं कशा पद्धतीचे जॉब्स असतात, कशा पद्धतीचे त्यांचे प्रोफाईल सेट होतात, या सगळ्या गोष्टीविषयी आज आपण बोलणार आहोत। पहिला महत्त्वाचा प्रश्न असा आहे की कंपनी फ्रेशरचं ले ऑफ करते का। प्रश्नाचं उत्तर आहे येस। कंपनी लॉयल्टी बघत नाही आहे, तुम्ही त्या कंपनीबद्दल किती लॉयल आहात, राईट। तुम्ही ज्यावेळेस एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जाता तर तुमचं मॅनेजर, तुमचा सिनियर मॅनेजर, त्यानंतर डिलिव्हरी हेड, बरेच सारे चेन राहते, त्या चेनला तुमच्याबद्दलचं काही देणं घेणं नाही। तुमची प्रोजेक्टमध्ये डिपेंडन्सी आहे का हे एक चेक केलं जातं। तुम्ही जे स्किल अडॉप्ट केलेले आहेत त्या स्किलनुसार तुम्ही काम करता आहात का हे चेक केलं जातं, आणि मग त्यानंतर ठरवलं जातं की तुम्हाला कंपनीत ठेवायचं की नाही ठेवायचं। त्यामुळे डोंट लव युअर कंपनी, लव युअर स्किल्स, हा झाला एक पार्ट। कंपनी नक्की ले ऑफ करते, फ्रेशरचा असू द्यात। साधारण आत्ता मी बऱ्याच मुलांशी ज्यावेळेस बोलतो आहे की 2024 आणि 25च्या रिलेटेड ही गोष्ट आपण बोलतो आहे, याच्या आधीची परिस्थिती माईट बी थोडीशी वेगळी असेल, पण आत्ता जे मास रिक्रुटमेंट झालेले आहेत मल्टिपल MNCs, त्या मल्टिपल MNCमध्ये फॉर एक्झाम्पल माझा एखादा मित्र, तुमचा एखादा मित्र मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एखाद्या जॉब रोलसाठी हायर झाला आहे, तर त्यांचं सध्या काय चालू आहे, तर त्या लोकांना सध्या म्हणजे हायरिंग झाल्यानंतर एकतर मल्टीनॅशनल कंपनी ज्या आहेत त्या MNCs आहेत, जॉईनिंग द्यायला कमीत कमी 1 वर्ष लावतात। त्यामुळं आपण जॉईन करताना आपल्याकडे 1 वर्षाचा टाईम पिरियड असतो, म्हणजे तुम्ही 4th इयरमध्ये आहात, कंपनी आली, तुमचं सिलेक्शन झालं, 4th इयर झाल्यानंतर सुद्धा साधारण 1 वर्षापर्यंत तुम्हाला कंपनी जॉईनिंग लेटर देत नाही किंवा अपॉइंटमेंट लेटर देत नाही। तो खूप म्हणजे साधारण 7 ते 8 महिन्याचा वेळ असेलच। तुमच्या बाबतीत जर असा काही एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये मेन्शन करून सांगा, राईट। तुम्ही ऑफर लेटर आलं, तुम्ही कंपनीमध्ये गेलात, आता तिथून पुढची प्रोसेस काय कंपनीमधली। 500 लोकांचं रिक्रुटमेंट होत असेल, साधारण एक साधारण काउंट बोलतोय, एक्स काउंट असू शकतो, तो त्या कंपनीवरती डिपेंड आहे, त्या टेक्नॉलॉजीवरती डिपेंड आहे, त्या प्रोडक्टवरती डिपेंड आहे, त्या परिस्थितीवरती, त्या सिच्युएशनवरती डिपेंड आहे, या सगळ्या गोष्टीवरती तो काउंट डिपेंड आहे। पण प्रोसेस काय आत्ता सध्या तुम्ही ज्यावेळेस फ्रेशर्स म्हणून हायर झालेला आहात तर कंपनी तुम्हाला ट्रेनिंग स्टार्ट करते, 3 महिन्याचं असेल, 6 महिन्याचं असेल, 1 वर्षाचं असेल, आणि मग त्यानंतर फिल्ट्रेशन लावायला चालू करते। मी काही कंपनीमध्ये वीकली टेस्टबद्दलची सुद्धा माहिती ऐकली, तुम्ही या वीकमध्ये साधारण 7-8 तास काय काम केलेलं आहात त्याच्यावरती वीकली टेस्ट देतात आणि 3 महिन्यानंतर तुमचं फिल्ट्रेशन करायला चालू करतात। म्हणजे तुम्ही कॉलेजमधून हायर झालात म्हणजे सांगायची गरज नाही की माझा जॉब टिकूनच राहील, राईट। तुम्ही जर खरंच स्किलफुल असाल तरच तुमचा तो जॉब टिकणार आहे, अदरवाईज तो तुमचा जॉब टिकणार नाही। म्हणजे फ्रेशर्स लोकांना सुद्धा कंपनी फायर करू शकते, म्हणजे त्यांनी फिल्ट्रेशन लावलेले आहेत। ऑलमोस्ट सगळ्या कंपनीने आता फिल्ट्रेशन लावलेली आहेत। 3 महिन्यामध्ये तुमच्या मल्टिपल टेस्ट होतात, वीकली टेस्ट होतात, मंथली टेस्ट होतात, आणि मग त्यानंतर जो एक क्रीम लेअर राहतो तोच फक्त प्रोजेक्टवरती डिप्लॉय होतो। आता यामध्ये तुम्ही एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सिलेक्ट झालेला आहात, सध्या तुम्ही फायनल इयरमध्ये आहात आणि मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सिलेक्ट झालेला आहात, तर तुम्ही शांत नाही बसायला पाहिजे की चला मी LNTमध्ये सिलेक्ट झालो आहे, इन्फोसिसमध्ये सिलेक्ट झालो, TCSमध्ये सिलेक्ट झालो, कॅपजेमिनीमध्ये सिलेक्ट झालो, आणि कुठल्याही MNCमध्ये सिलेक्ट झालो आहे, तर मग मी अगदी कॉलर टाईट करून फिरायची वेळ नाही आहे तुमची। तर तुम्हाला ते जे राहिलेला वेळ आहे, म्हणजे तुम्हाला ऑफर दिल्यापासून अपॉइंटमेंट देईपर्यंत, जॉईनिंग देईपर्यंतचा जो तुमचा वेळ आहे तो वेळ तुम्ही युटिलाइज केला पाहिजे। आता कशामध्ये युटिलाइज करू शकता, तुम्हाला माहीत नाही की कंपनी कशामध्ये जॉईनिंग देणार आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला जावा म्हणून घेणार आहे, फ्रंट एंड म्हणून घेणार आहे, फुल स्टॅक म्हणून घेणार आहे, SQL म्हणून घेणार आहे, AWS म्हणून घेणार आहे, किंवा कोणत्या टेक्नॉलॉजीवरती तुम्हाला हायर करणार आहे हे तुम्हाला माहीत नसतं। साधारण बऱ्याच केसमध्ये माहीत नसतं, काही केसमध्ये स्पेसिफिक हायरिंग होत असेल तर त्या जॉब रोलसाठी होत असेल, पण
फ्रेशर म्हणून, सॉफ्टवेअर असोसिएट्स म्हणून, किंवा त्या कंपनीच्या डेझिग्नेशननुसार तुमचं हायरिंग होतं. सो तुम्हाला या वेळेमध्ये काय करता येईल, या वेळेमध्ये तुम्हाला स्किल ग्रॅब करण्याची गोल्डन अपॉर्च्युनिटी असते. म्हणजे तुम्ही स्किल ग्रॅब करायला पाहिजे. आता स्किल ग्रॅब करताना तुमचे रोडमॅप्स तुम्हाला बनवायला पाहिजे. साधारण 7-8 महिन्याचा वेळ तुम्हाला मिळतो. तर कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्विंग जे आहे ते कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्विंग प्रत्येकाकडे असतं, राईट. प्रत्येक कंपनीला कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्विंगची गरज आहे. टेक्नॉलॉजी मॅटर करणार नाही. मग तुम्ही जावास्क्रिप्टमध्ये करा, पायथनमध्ये करा, सीमध्ये करा, C++मध्ये करा, .NETमध्ये करा, किंवा कोणत्याही टेक्नॉलॉजीमध्ये करा. सिंटॅक्स शिकायला वेळ लागत नाही. शिकायला काय वेळ लागते, टेक्नॉलॉजी शिकायला वेळ लागतो, थॉट प्रोसेस, तुमचा माइंडसेट. तुम्ही प्रोग्रॅमर बनण्याचा माइंडसेट बनवायला वेळ लागतो. आणि तो जर प्रोग्रामर बनण्याचा माइंडसेट तुमचा बनवायचा असेल तर तुम्हाला शून्यातून सुरुवात करावी लागेल. म्हणजे तुम्ही 4 वर्ष काय केलं आहे याच्यापेक्षा तुमच्या सिलेक्शन नंतर, ऑफकोर्स तुमचं सिलेक्शन झालं म्हणजे तुम्ही एका बाकीच्या मुलांपेक्षा 1 स्टेप अहेड असतात. पण ते जे नॉलेज आहे ते नॉलेज तुम्हाला शाईन करण्याची किंवा टेक्नॉलॉजी ग्रॅब करण्याची खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. आता बऱ्याच मुलांचा गैरसमज असा असतो की यार माझं तर सिलेक्शन झालेलं आहे आणि मला परत कोर्स वगैरे करण्याची गरज नाही आहे. मी म्हणत नाही की तुम्ही खूप महागडे कोर्सेस लावा. माझं सजेशन हे आहे की तुम्ही यूट्यूबचे फ्री कोर्सेस करा. युडीमीचे काही 200-250 रुपयेमधले कोर्सेस आहेत ते करा. किंवा यासारख्या कोडफर्स्टमध्ये आम्ही प्रत्येक आठवड्याला इंडस्ट्रियल सेशन्स घेतो. तुम्ही कोडफर्स्टला फॉलो केलं असेल तर तुम्हाला प्रत्येक आठवड्याला इंडस्ट्रियल सेशनचे अपडेट भेटून जातात. आम्ही आमच्या टेक्निकल ग्रुपसाठी काही मीटअप्स घेतो. ते मीटअप जॉईन करू शकता. तुम्ही कोणत्याही MNCमध्ये ज्यावेळेस जाणार आहात तर त्याच्या आधीची तयारी तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही फ्रेशर असाल आणि तुमचे ले ऑफ होण्याचे जे चान्सेस आहेत ते खूप कमी राहतील. म्हणजे तुम्ही असं समजू नका की माझं सिलेक्शन झालं म्हणजे माझा जॉब परमनंट आहे.